अरे अखिल विश्वाचं आराध्य दैवत माझा पांडुरंग परमात्मा, एवढे दिवस झाले तो बाबा विटेवर उभा आहे. काय केलं हो पुंडलिकानं? काहीच नाही महाराज, फक्त पुंडलिकानं आपल्या मायबापाची सेवा केली. बसणारी मंडळी, मला विनंती करायची तुम्हाला, अरे कीर्तनातून जर मायबापाची सेवा करा ही सांगण्याची वेळ आली असेल, कीर्तनातून जर आईला सांभाळा बापाला सांभाळा ही सांगण्याची वेळ आली असेल, तर मला तरी असं वाटतंय आपण लोक खूप भरकटलोय महाराज, काहीतरी चुकीच्या मार्गाने चाललोय. 50% या महाराष्ट्रात अशा काही माया आहे पोरं व्यवस्थित बोलत नाहीये. 50% मायमायावले अशा आहे की त्यांना लेकरं बोलत नाही. 30% मायबाप असे की पोरं त्यांना सांभाळत नाहीये. काय चाललंय काही कळत नाही. आई रे हे आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया. मुंबईच्या एका परिसरामध्ये मी कीर्तनाला गेलो होतो. लक्ष द्या कीर्तनाला. कीर्तन संपल्यानंतर एका माणसाने मला चहा घेण्यासाठी घेऊन गेला. एकदम श्रीमंत माणूस होता, 2-4-5 हजार कोटीचा मालक होता. आणि चहा पेत असताना त्याच्या डोळ्याला धारा लागल्या. म्हणलं, दादा काय झालंय तुम्हाला रडायला? काही चुकलंय का माझं? सांगा ना, काहीतरी बोला ना, तुम्ही असं रडताय का? तो म्हणे, महाराज एकुलता एक मुलगा आहे हो म्हणे माझा. म्हणलं, मग? तो अमेरिकेला शिकायला आहे म्हणे. महाराज अमेरिकेचे टॉप 10 पास डॉक्टर आहे, त्याच्यामध्ये माझा मुलगा 2-3 नंबरचा आहे. अहो म्हणलं, ही तर आनंदाची गोष्ट आहे, देशासाठी चांगली गोष्ट आहे. पण म्हणे, महाराज आता 2 महिन्यापूर्वी त्याची आई मरण पावली हो. म्हणलं, मग? मी त्याला फोन केला, ए दादा प्रायव्हेट जेट घेऊन तू भारतामध्ये ये, तुझ्या आईचा एकुलता एक मुलगा आहे, तिला कोण आधार आहे तुझ्याशिवाय? त्यावेळेस माझ्या पोराने मला फोन केला म्हणे महाराज, आणि मला सांगितलं, बाबा माझं खूप बिझी शेड्यूल आहे, माझं येणं होणार नाही, तुम्ही असं करा, अंत्ययात्रेच्या वेळेस मला व्हिडिओ कॉल करा. त्या व्हिडिओ कॉलमधून मी माझ्या आईची अंत्ययात्रा पाहतो. बसणारी मंडळी, ज्या शिक्षणामुळे आपल्याला आपले आई वडील दूर होत असेल, ज्या पैशामुळे आपले मायबाप आपल्यापासून दूर होत असेल, तर माझी विनंती गड्यांनो तुम्हाला, एवढा पैसाच कमवू नका आणि एवढं शिक्षणच घेऊ नका. कारण या जगामध्ये सगळ्या गोष्टी परत मिळेल तुम्हाला. अरे गेलेली बायको परत मिळू शकते, गेलेला मित्र परत मिळेल, पण मायबाप गेल्यानंतर कसं शक्य होईल महाराज? अरे जगाच्या मालकानं सुद्धा ही खंत व्यक्त करावी. स्वामी तिनी जगाचा आई बिना भिकारी. ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, चांगदेव 65 लिहिली, अमृत अनुभव लिहिला, हरिपाठासारखा एवढा गोड ग्रंथ लिहिला. पण ज्ञानोबरायला ज्यावेळेस विचारलं तुमच्या जीवनातली खंत काय आहे, त्यावेळेस ज्ञानोबराय सांगतात, मी ज्ञानेश्वरी लिहिली, चांगदेव 65, अमृत अनुभव हरिपाठासारखा एवढा गोड ग्रंथ लिहिलाय, पण हे सगळं सुख पाहण्यासाठी माझी आई रुक्मिणी, वडील विठ्ठलपंत जिवंत असते तर मला अजून बरं वाटलं असतं. आई वाचुनी पूर्वे गडी, नाती तुटली फार, आईचा मावळला आधार. बसणारी मंडळी, अरे तुम्ही महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार व्हा, तुम्ही महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या पदावर जा. अरे देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी प्रत्येक वाढदिवसाला आपल्या आईच्या भेटीला जात होते. त्यावेळेस त्याच्या आईने एवढंच करा, मोदी साहेबांच्या आईने, की त्यांना विचारू नये तू कोणत्या पदावर आहे, काय काम करतोय, काय विकास करतोय, कसा निवडो, काही घेणं देणं नसतं महाराज आईला. आईला फक्त आपला मुलगा मुलगा असतो बस. त्या आईने फक्त मोदी साहेबांच्या तोंडावरून हात फिरवा आणि आपल्या हाताने 2 घास त्या लेकराच्या तोंडात घालावे. खरं सांगू का, तुम्ही कितीही थकून या, रात्री 5 वाजता कीर्तन करून घरी जा, दरवाजावर थाप टाका, ए आहे दार उघड. बायको दंदिशी दार उघडती आणि तिच्या बेडरूम मध्ये जाऊन झोपून राहती. त्याच दरवाजामध्ये तुमची माय झोपलेली असू द्या, रात्री 5 वाजता तिच्या मुखातून शब्द निघतो, बाळ्या ए सोन्या. अरे 5 वाजले, माय कुठं गेला होता एवढा वेळ? आपण सांगू, आई खूप उशीर झाला ग, खूप दूर कीर्तन होतं. आणि आईच्या डोळ्यातून पाणी येतं. नाही सांगते, बाळ्या बरं जाऊ दे, जेवलास का माय तू? रात्री 5 वाजता जेवला का तू म्हणणारी जात या जगामध्ये आई असती. म्हणून सर्व मंडळीला माझी विनंती आहे, आई जेवढा आपल्या मुलावर प्रेम करते
बाप जेवढा आपल्या मुलावर प्रेम करतो तेवढं या जगात कोण करेल महाराज. म्हणून तर महाराजाला म्हणावं लागलं, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. हे उदाहरण पटवून देण्यासाठी माझ्या तुकोबराने किती गोड दृष्टांत सांगितला. आईच्या जीवनाचं हित, आईच्या जीवनाचं सर्वस्व फक्त आणि फक्त आपल्या मुलाच्या हितामध्ये असतं. विठाला विठाला. लक्ष द्या, खूप सुंदर उदाहरण आहे. एका माय माऊलीचं लग्न झालं गड्यानो. 2-3 वर्ष झाले, सोन्यासारखं लेकरू झालं. आणि लेकरू झाल्यानंतर त्या बायकोने नवऱ्याला फोन केला, मालक, ओ मालक, हॉस्पिटल मधून फोन केला, काळजी करू नका, नॉर्मल डिलिव्हरी झाली आणि तुम्हाला मुलगा झालाय. शेतामध्ये बारी धरणारा माणूस एवढा आनंद झालाय, मुलगा झालाय मुलगा झालाय म्हणून गाडीला किक मारली आणि पेढे आणण्यासाठी इंदापूरला गेला. भरधाव स्पीडनं गेलाय. अख्ख्या लिमगाव केतकीला पेढे वाटू, अख्ख्या भावकीला पेढे वाटू, अख्ख्या मित्रमंडळीला पेढे वाटू आणि 10 किलो पेढ्याचा बॉक्स घेतला. रस्त्याने येत असताना एका भरधाव ट्रकवाल्याने त्याला उडून दिले. रक्ताच्या थारोळ्यामध्ये माणूस पडलेला आहे. पाणी पाणी करतोय पण कोणी बघितलंच नाहीये. सायंकाळची वेळ होती. बघता बघता 10-20 मिनिटात गतप्राण झाला. ही बातमी हवेसारखी पसरली की माणूस गेलाय, माणूस गेलाय, माणूस गेला. ही बातमी ज्यावेळेस त्या मायमाऊलीच्या कानावर गेली त्यावेळेस त्या मायमाऊलीच्या डोळ्याला धारा लागल्या आणि रडायला लागल्या. अहो विधाता स्तवन क्वचित दया. हे देवा, अरे तू विधाता आहे नाही रे. अरे सोन्यासारखी कुस पवित्र केली रे देवा. माझ्या सोन्यासारख्या कुशीमधून सोन्यासारख्या लेकराला जन्माला घातलंय देवा. किती निष्ठुर आहेस रे. ते पोरग डोळे उघडायच्या अगोदर त्याच्या बापाला घेऊन गेलास. अख्खं गाव रडतोय, तालुका रडतोय, जिल्हा रडतोय. पत्नी सुद्धा अंत्ययात्रेला गेलीये. पत्नी सुद्धा जोऱ्या जोऱ्यात रडायला लागली. पण पत्नी मनातल्या मनात विचार करते, मी जर असं रडत बसले तर या 2 दिवसाच्या लेकराचं कोण पाहणार, कोण याचा आधार होणार. त्या माय माऊलीने सर्व दुःख गिळून घेतलं आणि त्या लेकराचं संगोपन करू लागले. लक्ष देऊन कीर्तन ऐका. बघता बघता पोरग 10वी-12वीत गेलं. पोराला सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं होतं. पोरगा आईकडे गेला, आई ए माय, मला खूप चांगले मार्क आहे ग, मेरिटचा विद्यार्थी आहे, पण कॉलेजची फी भरण्यासाठी 10 लाख रुपये लागते. आई म्हणे काळजी करू नको, मी आहे ना. वडिलोपार्जित 3 एकर जमीन होती. 7-12 एका शावकाराच्या नावावर केला आणि 10 लाखाचं गड्ड घेऊन पोराच्या हातात दिलं. दादा कॉलेजची फी भर, इंजिनियर हो. पोराचे 4 वर्ष कंप्लीट झाले, 1 वर्ष शिल्लक राहिलं. काहीतरी अडचण आली म्हणून 3 लाख रुपये कमी पडले. 2 दिवस झाले पोरगा आईला बोलत नाही, जेवत नाही. आईने विचार केला, काय झालं असेल माझ्या वाघाला. ए सोन्या, ए दादा, काय झालं, रडतोय तू, जेवण करत नाही, मला बोलत नाही. आई 10 लाखासाठी तळहातासारखी जमीन विकली ग आणि 3 लाख रुपये जर नाही भरले अजून तर तुझं स्वप्न नाही पूर्ण होणार. आई म्हणली काळजी करू नको बाळा, मी आहे ना. नवऱ्यानं लग्नामध्ये जे दागिने केले होते त्या दागिन्याचा डबा होता. तो डबा घेऊन एका सोनार दादाकडे गेली. सोनार दादा, ओ सोनार दादा, हा दागिन्याचा डबा घ्या, मला 3 लाख रुपये द्या. सोनाराचा मित्र होता, हिचा नवरा. डोळ्याला धारा लागल्या. अगं वेडे, तुझ्या नवऱ्याचं तुझ्यावर खूप प्रेम होतं ग. तुझ्या आवडीचे दागिने बनवले होते लग्नामध्ये, त्यानं ऐक ना. अगं तो तुला सोडून गेला, पण त्याची आठवण म्हणून एखादी प्रेमाची निशाणी ठेव. त्यावेळेस बाईने हंबरडा फोडला. मालक, ओ दादा, माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा दागिना माझा नवरा मला सोडून गेला. या फाटक्या दागिन्याचं मी काय करू. 3 लाख रुपये घेतले, पोराच्या हातात दिलं. पोरग सॉफ्टवेअर इंजिनियर झालं. इंजिनियर झाल्याबरोबर पोराने आईला फोन केला. ए माय, ए आई, तुझ्या आशीर्वादाने सॉफ्टवेअर इंजिनियर झालो ग माय. खूप काही कष्ट केले तू माझ्यासाठी. आई ऐक ना ग, मी कॉलेज होईपर्यंत, माझं शिक्षण होईपर्यंत अंगावर कधी नवी साडी नाही घातली ग तू, आणि मला कधी जुन्या ड्रेसवर नाही पाठवलं. पण आई ऐक, आजपासून मी काम करणार आणि तू आराम करणार. ज्या कॉलेजमध्ये मुलगा राहत होता त्याच कॉलेजमध्ये त्यांच्या नातेवाईकाच्या मुलीसोबत त्याचं लग्न झालं. तिलाही 2-3 लाख रुपये महिना, यालाही 2-3 लाख रुपये महिना. एवढी सेवा करत होता आईची, एवढी सेवा करत होता. बाप रे बाप, त्या आईला पलंगावून खाली उतरायची सुद्धा गरज पडत नव्हती. पण आईचं वय झालं. आईचं वय 75 वर्षात झालं. नाही, एक रोग लागला. त्या रोगाचं नाव होतं टीबी. दिवसभर म्हातारीला काही होत नव्हतं, पण सायंकाळ झाली की खोकला यायचा. अख्खं कॉलनी त्रस्त होती, सगळे लोक त्रस्त होते. 10 वर्ष सुनबाईने खूप सेवा केली. 2 लेकरं झाले. एक दिवस नवऱ्याला आवाज दिला, ओ मालक, ओ मालक, ऐकलं का. काय ग, 10 वर्ष झाले तुमच्या आईची सेवा करते हो. दिवसभर ऑफिसला काम करावं लागतं. संध्याकाळी घरी आलं, थोडं लेकरांकडे बघावं, त्यांना जेवू घालावं, त्यांचा अभ्यास घेऊन आराम कराव. तुमची आई रात्रभर खोकलत बसते. हे बघा, आता मला हा त्रास सहन होणार नाहीये. एक तर घरामध्ये मी राहील,
किंवा घरामध्ये तुमची आई राहील. असं वाक्य ऐकल्यानंतर पोराने हंबरडा फोडला ना आपल्या आईला सांगतोय, आपल्या बायकोला सांगतो, अगं वेडे, मी 2 दिवसाचा असताना माझा बाप मेला ग. त्या दिवसापासून आजच्या तारखेपर्यंत माझ्या मायनं कधी मला बापाची कमी नाही पडू दिली. अगं मला माहिती आहे तिचा त्रास होतोय, जास्त दिवस नाही जगणार ग, 2 वर्ष माझी आई जगल. माझी विनंती, पोरगा ढसा ढसा रडायला लागला, असं नको करू. बायको थोडी हट्टी होती. एवढं जर प्रेम तुमचं तुमच्या मायवर आहे तर सांभाळा तुमच्या मायला, मी चालले घर सोडून. पोरग मध्यरात्री आईच्या रूम मध्ये गेलं, आईच्या दरवाजावर थाप टाकली. ए आई ऐकलंस का ग? काय नाही, चाल मी तुला काशीला घेऊन जातो. पोराने आईला खांद्यावर घेतलं आणि एका घनदाट जंगलामध्ये पोरगा आईला घेऊन चाललं. काळा कुट्टा अंधारे अमावस्याची रात्र आहे आणि ज्या जंगलामध्ये घेऊन चालला त्या जंगलामध्ये झाडी खूप दाट असल्यामुळे झाडाची पालवी खाली लोंबलेली होती. आई पाला तोडायची, खाली टाकायची, पाला तोडायची, खाली टाकायची, पाला तोडायची, खाली टाकायची, पाला तोडायची, खाली टाकायची. मध्य जंगलामध्ये गेल्यानंतर पोरगा आईला म्हणता, आई 10 मिनिटं बैस, मी आलोच. आईला कळलं पोरगा आता गेलं की परत येणार. आईने हंबरडा फोडला. ए सोन्या, 9 महिने 9 दिवस तुला गर्भात वागवलंय रे मी, हाताच्या फोडासारखं जपलं. ए बाळा, माझं तुझ्यावर किती प्रेम होतं एका वाक्यात सांगू. अरे मी जर किचन मध्ये काम करत असेल आणि तू जर बैठकीत खेळत असेल आणि तुझ्या रडण्याचा आवाज जर माझ्या कानावर आला ना बाळा, तर माझ्या स्तनामधून दूध येत होतं रे. एवढं प्रेम करते मी तुझ्यावर. मला कळलंय तुला माझी अडचण झाली बाळा, आनंदानं घरी जा. माझ्या सुनबाईला जीव लाव, माझ्या नातवंडाला जीव लाव, पण एका म्हातारी आईची विनंती आहे, मी ज्या रस्त्याने पाला टाकलाय त्या पाल्यानं घरी जा, म्हणजे तुला रस्ता सापडल. आणि तू जर रस्ता चुकला तर या जंगलामध्ये हिंस्र पक्षी ते तुझा घात केल्याशिवाय राहणार. उदाहरण बसणारे मंडळी, ज्या आईने मुलाला मृत्यूच्या दारात सोडले, ज्या मुलाने आपल्या आईला मृत्यूच्या मुखात सोडले, तरी सुद्धा ती आई आपल्या मुलाच्या हिताचाच विचार करते. म्हणून तर तुकोबरायला म्हणावं लागलं ना, लेकुराचे हित लेकुराचे
ऐसी कैवराची एकुराचे हित, मुलाच्या जीवनाचं हित हेच आईच्या जीवनाचं सर्वस्व असतं. म्हणून खरं सांगू का गड्यानो, हे दोन पात्र सोडले तर बाकीच्या पात्राचा विचार करायचा नाही. जोवरी चळन गा तोवरी मनती माझा, मानती लहान थोर, देह सुखाची आकाजा, इंद्रिय मावळली, आला बागुल आजा, कैसा विपरीत झाला, तुझी देह नव्हे तुझा. हे बसणारी मंडळीनो, माझी विनंती गड्यांनो तुम्हाला, संत भगवंत सोडून या विश्वामध्ये तुम्हाला कोण आपलंच आहे? आपला विश्वास देवावर कमी पडतोय. आपला विश्वास नाहीये देवावर. अरे जेवढा विश्वास बायकोवर आहे, जेवढा विश्वास डॉक्टरवर आहे, त्यातला अर्धा जरी विश्वास पांडुरंगावर ठेवला तरी जीवनाचं सोनं होऊन जाईल. महाराज कैवारी नारायण, ज्यांच्यावर विश्वास ठेवता ते खानदानी विश्वासघाती. ज्यांच्यावर विश्वास ठेवताना ते तुमचा कधी घात करतील काही सांगता येत नाहीये. या जगामध्ये फक्त दोन लोक तुमचा घात करू शकत नाही. एक म्हणजे माझे ज्ञानोबराय तुकोबराय, आणि दुसरा म्हणजे माझ्या पांडुरंग परमात्मा. नाही तर बाकी तुम्हाला कितीही तुम्ही कोणाला जीव लावा, टायमावर बरोबर योग्य वेळ आली की ते तुमचा कार्यक्रम लावणार म्हणजे लावणार. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, कार्यक्रम फक्त देवानं नाही लावला पाहिजे तुमचा. कोणी लावला नाही पाहिजे? देवानं. माझे गुरुजी मला सांगतात, देव सखा जरी जगावघे कृपा करी. अरे जितने तारे गगन में उतने शत्रु होय, जा पर कृपा रघुराम की बाल न बाका. अरे जेवढे तारे आकाशामध्ये आहे तेवढे जरी शत्रू असल, पण जर तुमच्यावर देवाची कृपा असेल ना महाराज, तर देव सखा जरी जग अवगे कृपा करी. जगाची कृपा जीवनामध्ये करू नका घेऊ, कृपा देवाची करा. का? एकदा त्याची कृपा झाली की महाराज सांगतात, मागे पुढे उभा जगाचा मालक तुमचे संसार रूपी नौका पैल तीराला नेण्यासाठी तयार आहे. बसणारे मंडळी, ज्या दिवशी सर्व पर्याय थांबतात ना माणसाचे, त्या दिवशी माणसाला देव दिसतो. माझी सर्वांना विनंती आहे, अरे जगातला कितीही मोठा तज्ञ डॉक्टर असू द्या, ऑपरेशन थिएटरच्या बाहेर ज्या वेळेस येतो, नातेवाईक विनंती करतात, ओ डॉक्टर साहेब कसं आहे आमचं पेशंट. त्यावेळेस जगातल्या प्रत्येक डॉक्टरच्या मुखातून एक शब्द निघतो, हे बघा मला जेवढे प्रयत्न करता आले तेवढे मी केले. आता या पेशंटला वाचवायची जबाबदारी कोणाची आहे? देवाची आहे. तुम्ही त्याला विनंती करा. अरे जिथं दवा काम करत नाहीये तिथं फक्त दुआ काम करते. मग सर्वांना माझी विनंती आहे, जो बात दवा से नहीं होती वो बात अगर दुआ से होती है तो भगवान का भजन आप लोगों ने करना चाहिए. बरोबर है का नहीं? जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से. अरे कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से. थोडा वेळ देवासाठी द्या, जास्त वेळ देण्याची गरज नाहीये.
अगदी थोडा वेळ जरी दिला तरी देवानं अरे एवढा चांगला आहे माझा देव, काय माझ्या देवाचं वर्णन करायचं. ज्या पुतणीने विष पाजलं तिला सायुज्यता मुक्ती दिली. तू आसन कादिकाचेनी माने सायुज्य सौर सुदिदला पुतनेची विषयाची निस्तन पाने मारू आली. शिशुपाळाने भगवंताला काय दिल्या होत्या हो? शिव्या दिल्या होत्या. काय दिल्या होत्या? शिशुपाळाने भगवंताला काय दिल्या होत्या? बोलत चला, काय दिल्या होत्या? शिव्या. मग शिशुपाळाने भगवंताला शिव्या दिल्या तरी त्याला मोक्ष मिळाला. तुम्ही तुम्हाला रावणाने बायको पळवली तरी रावणाला मोक्ष दिलाय. मग सर्वांना माझी विनंती आहे, आपण जर त्या भगवंताचं प्रेमानं भजन केलं तर मी नारदाच्या गादीवरून सांगतो निश्चित तुमच्या आणि माझ्या जीवनाला सुगंध भेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती विठोबा. हरि विठोबा रखुमाई, हरि विठोबा रखुमाई, हरि विठोबा रखुमाई, हरि देव हरि हरि देव विठोबा रखुमाई, हरि देव हरि हरि देव विठोबा रखुमाई, हरि देव हरि देव विठोबा रखुमाई, हरि देव हरि देव हरि देव हरि देव हरि देव हरि हरि देव विठोबा रखुमाई, हरि देव हरि हरि देव विठोबा रखुमाई, हरि देव हरि देव हरि देव हरि देव विठोबा रखुमाई, हरि देव हरि देव विठोबा रखुमाई, हरि देव हरि देव हरि देव ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. मला सांगतात अशी जात आहे की कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता ती तुमच्यावर प्रेम करते. काय केलंय त्या जातीनं तुमच्या आणि माझ्यासाठी? मला सांगतात पोटी भार वाहे सर्वस्व ही साहे. मायबाप जशी एखादी माय माऊली 9 दिवस 9 महिने आपल्या लेकराचा भार पोटामध्ये वाहते, त्याही पेक्षा साधू संत तुमचा आणि माझा संभाळ करतात. अर्भकाचे साठी बनते हाती धरली काठी. साधू संतांचे तुमच्या आणि माझ्यावर खूप उपकार आहे महाराज. या महाराष्ट्रामध्ये जर ज्ञानोबराय तुकोबराय नसते या महाराष्ट्राचं चित्र नक्की आगळं आणि वेगळं झालं असतं. अरे संप्रदायाचा प्रचार आहे. दररोज वारकरी संप्रदायाचे लोक चांगलं काय वाईट काय सत काय असत काय मिथ्या काय चांगलं काय सगळ्या गोष्टीचं ज्ञान देत आहे. मला एवढंच तुम्हाला सांगायचंय, जर या वारकरी महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय नसता, ज्ञानोबराय तुकोबरायचे विचार नसते, तर उद्या या महाराष्ट्राचं चित्र काहीतरी आगळं वेगळं असतं. दररोज एवढा धर्मप्रचार चालून सुद्धा दररोज असा वेळ नाहीये. काय चाललंय काही कळत नाहीये महाराज. लोकांची मानसिकता कोणत्या थराला चालली काही कळत नाहीये.
अख्खं महाभारत वाचा बसणारे मंडळी, महाभारत वाचा, रामायण वाचा, भागवत वाचा, शिव महापुराण वाचा. एकाही राक्षसाने आतापर्यंत एखाद्या छोट्या मुलीवर बलात्कार काढला असं एकही प्रकरण तुम्हाला घडणार नाही. अरे राक्षसापेक्षा नीच लोक झाले महाराज या महाराष्ट्रामध्ये. राक्षसापेक्षा हलकट लोक झाले. रावण चांगला होता आपल्यापेक्षा, दुर्योधन चांगला होता, कंस चांगला होता. याचं कारण एकाही राक्षसाने आतापर्यंत एखाद्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार नाही केला. आता तर मोबाईल काढला की दररोज एका छोट्याशा मुलीवर. अरे मुलगी शाळेत पाठवली तर घरी येईल का नाही याची गॅरंटी नाहीये. मोठ्या अभिमानाने पुढारी लोक भाषण ठोकतात की 1947 साली भारत स्वतंत्र झाला. कोणा सांगितलंय तुम्हाला? अरे भारत स्वतंत्र झाला ही तुमची धारणा आहे. पोरगी कॉलेजला गेली तर घरी येईल का काही सांगता येत नाही. कोणते स्वतंत्र झाले तुम्ही? पोरगी जर शाळेत पाठवली तर ती सुखरूप घरी येईल का नाहीये याची गॅरंटी नाहीये. मी खरं सांगू का गाड्यांनो, आता थोडं नारदाच्या गादीवरून तुम्हाला स्पष्ट बोलतो, या महाराष्ट्राला महाराष्ट्र सरकारची गरज नाहीये. या महाराष्ट्राला आजच्या तारखेमध्ये फक्त आणि फक्त माझ्या छत्रपती शासनाची गरज आहे. अरे छत्रपतीच्या शासनामध्ये एखाद्या माय माऊलीकडे वाईट नजरेनं पाहिलं तर त्याचे डोळे काढले जायचे. एखाद्या माय माऊलीकडे हात केला त्याचा हात निलाम व्हायचा. आता तर एवढं अवघड झालंय. उद्धवा अजब तुझे सरकार, लहरी राजा प्रजा आंधळी, लहरी राजा प्रजा आंधळी, अधांतरी दरबार उद्धवा अजब तुझे सरकार. सगळं उलट चाललंय. काय चाललंय काही कळत नाही. तरुणाई प्रभुता आगे शालको बुद्धिदायका हा कन्या विक्रयो लोभा दंपतीनांच कलकनम. आई रे बैमान दुनिया, आई रे साधु संत को कोई ना माने, दुष्टों को बहुमान, माँ बाप को कोई ना माने, औरत को बहुमान, भाई बहन को कोई ना माने, साले को बहुमान. ही दुनियाच उलटी झालेली महाराज. ऐका कलीचे महिमान, असत्याचे रिलेशन, पापा देती अनुमोदन आणि करती हेळन संताचे. एवढ्या चुकीच्या वातावरणामध्ये जर तुम्हाला आणि मला भगवंताची कृपा करून घ्यायची असेल तर बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती आहे, भगवंताचं चिंतन करा. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माचा, धनदारा पुत्र जन. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती हो, जगजोगी जगजोगी. हे एकोणतीसची तयारी लोकांना आतापासून सुरू केली. तुम्ही खूप जागृत आहे. पोरगी जन्माला आल्यानंतर तिला शाळेत नंतर टाकता, पहिली तिची पॉलिसी काढता, माझ्या पोरीच्या लग्नाचं कसं होईल. सगळ्या गोष्टीविषयी तुम्ही जागृत आहे. फक्त तुम्ही एका गोष्टीविषयी झोपलेले की तुम्हीही मरणार आहे आणि मीही मरणार आहे हे विसरून गेलेले आहे तुम्ही. नेमकं ते सत्य. बाकी तुम्ही मेले तरी कोणीतरी होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्याचा नका विचार करू. म्हणून जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत आपल्या मरणाचा विचार करा. श्वास श्वास पर कृष्ण भजी, वृथा सास न खोय, ना जाने श्वास की आवन होय ना होय. महाराज सांगतात, ऐका ना दादानो, लक्ष द्या. कोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे. काय त्या साधू संताचं वर्णन आहे. आणि असे जे संत आहे त्यांच्यावर माझे तुकोबराय आपल्या जीवनाचं ओझं टाकता शेवट.
अंगावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. बसणारी मंडळी, माझी एक विनंती गड्यानं तुम्हाला, एवढा सुंदर हा कार्यक्रम या देवशेट्टी कुटुंबियांनी केलाय. नजर लागाव एवढा गोड कार्यक्रम आहे. मी मगाशी तुम्हाला सांगितलं जीव ओतला या कुटुंबियांनी महाराज. मी नारदाच्या गादीवर सांगतो, आमच्या त्रिशाला आई ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणून हा कार्यक्रम, हे सगळं वातावरण, एवढे गुणीजन महाराज मंडळी, वादक, सगळं वातावरण पाहिल्यानंतर न त्या माय माऊलीच्या सुद्धा डोळ्याला धारा लागल्या असेल. ती किती भाग्यवान माय आहे मी की माझी कूस पवित्र झाली. अरे इथं जिवंतपणी पोरं मायबापाला सांभाळत नाहीये आणि मी गेल्यानंतर माझ्या लेकरांनी माझा एवढा मोठा उत्सव ठेवला. निश्चित तुमची आई तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत असेल. एवढंच विनंती करायची, पैसों से खाना मिल सकता है, पैसों से भूख नहीं मिल सकती. पैसों से किताबें खरीद सकते हो, पैसों से ज्ञान नहीं खरीद सकते. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, पैसों से नींद नहीं खरीद सकते. उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते. आईचं वर्णन करत असताना एवढे गीत या जगामध्ये जन्माला आलेले महाराज, किती सांगायचं तुम्हाला. हा हंबरुनी वासराले चटती जवा गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय हो, दिसती माझी माय. आया बया सांगत होत्या तो जवा तान्हा, दुष्काळामध्ये मायेच्या माझा आटला होता पान्हा. पिठामध्ये पाणी टाकून मला पाजत जाये, तवा मले पिठामध्ये दिसती माझी माय हो, दिसती माझी माय. अनेक कविताकाराने अनेक आपल्या आईचं वर्णन करत असताना किती गोड वर्णन केलेलं आहे. आणि मी तर नेहमी म्हणत असतो, आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा धार. आई माझी हो, मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. तळप उन्हात आणि रखरख त्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी गडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी हो, मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. नभीची चांदणी तू ग, चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेन. आई देवापासी मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. म्हणून बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती गड्यानो, प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची